नमस्कार मंडळींनो. तर आम्ही शाळेची गँग चालू आहे श्रीवर्धनला. तर आम्ही आता आहोत पनवेलच्या एस.टी स्टँडला आणि आम्ही आता एवढे जण जमलेलो आहोत. दोघं जण गायब आहेत. येतील थोड्या वेळात. आलेत हा एक आणि आणि हा ची बस आहे 9:15ची आणि ह्या माणसाने आम्हाला 8 वाजल्यापासून कॉल करून निघा कॉल करतोय आणि इथे आम्ही 1 तास झाला येऊन बसलोय या माणसामुळे. अशी पण माणसं असतात घरून डब्बा आणणारी. ही बघा बिल्लासारखी. तर मित्रांनो बस अर्धा तास लेट आले आणि आमच्या आधीच रिझर्वेशन होतं त्यामुळे अर्धे मित्र पुढे बसलेत अर्धे मित्र पाठी बसलेत. तर आम्ही गावामध्ये 3:30-4 पर्यंत तरी पोचलो. आता सकाळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही आता श्रीवर्धन एस.टी स्टँडवर पोचलेलो आहोत. आत्ता इथून आम्ही रिक्षाने जाणार आहोत त्याच्या घरी. तर आता आम्हाला रिक्षा भेटले आणि आता आम्ही चाललोय इथून महेश्वर आला. तर आपण आता पोचलेलो आहोत. सगळे घराजवळ आले. हे बघा सर्व झोपे सगळ्यांना झोपा आल्या. कामाचे नाही. बाय गाईज. 3 वाजले आणि आमचा नाश्ता आत्ता चाललाय. सगळ्यांच्या आंघोळी वगैरे आत्ता झाल्यात आणि आत्ता नाश्त्याला बसले. केली मी आंघोळ. मगाशी नाश्ता वगैरे केला आम्ही आणि आता घराचं तिथे आंब्याचं झाड आहे. अरे यार घराचं तिथे आंब्याचं झाड आहे तर त्या कैऱ्या काढते. कैऱ्या हे बघा इथे विहीर आहे आणि इथे घर आहे. कैऱ्या तोडून आणलेत आणि आता आमचं चाललंय कैरी मसाला ही तयारी. शेफ प्रीतिका बुल्लू. तू पण काहीतरी कर. मला नाही करायचंय. मी का करू कर काहीतरी. काय ते बघ ते बंद कर. तुम्हाला प्रेमात पडले ना माणूस दाखवते. थांबा. सगळे आम्ही बाहेर बसलो इथे गप्पा मारत आणि एक काय करतो माहिती का गर्लफ्रेंड सोबत आतमध्ये कॉलवर दीप दीप हे बघा या अशी माणसं कॉलवर बोलत आत बसतात. ह्यांना लाजा पाहिजे की मित्रांसोबत फिरायला आलेत आणि हे असे बेडरूम मध्ये येऊन कॉलवर बोलत बसतात. हलकं. तर आम्ही आता तयारी वगैरे झाली. आम्ही निघालोय बीचवर. तर ह्याच्या घराच्या थोडं जवळ आहे त्यामुळे आम्ही चालतच जाणार आहोत आणि आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. हे बघा तिकडे पण आहेत. हा हे आहे भाऊची वाडी. आम्ही आता बीच जवळ आलोय. तुम्हाला बीच व्ह्यू दाखवते. पहिला हा व्ह्यू मला क्रॉस होऊ दे. आम्ही मस्त समुद्रावर आलोय आणि आम्हाला असा भारी व्ह्यू भेटलाय ना. पाठचा व्ह्यू बघा फक्त एवढा भारी आहे ना मस्त. आणि सगळे आम्ही फोटो आता दंग झालो एवढ्या भारी व्ह्यू मध्ये. नुसते फोटो काढायचं बंद करतोय. हा तर एकटाच नुसतं कधीपासून आहे. ह्याचं काय चाललंय कोणालाच माहित नाही. नुसता कधीपासून कॉलवर बोलतोय बस. बाई असं ग्रुप मध्ये आल्यावर तरी नका करत जाऊ. अक्कला पाहिजेत माणसानं. ग्रुप मध्ये आल्यावर तरी ग्रुप मध्ये राहिल्यासारखं राहावं. घरी चाललेलो घरी निघालो अंधार झालाय आणि हा काय बोलला की पुढे रस्ता आहे पुढून जाऊया. तिकडून एकीच्या घरातून म्हणजे तिची आत्या राहते तिच्याकडून मच्छी घेणार होतो आणि
पुढे आल्यावर बघतोय काय तर रस्ताच नाही, इथे सगळी खाडी आहे पाण्याची. आमचं सगळ्यांचं झालंय फा. काय बोलायचं आता 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 परत एवढ्या लांबून फिरून जावं लागेल. अर्धा तास चालून आम्ही आलो बीच वरून ह्या रोडला की इथून शॉर्टकट आहे. पण तुम्हाला आता पहिला असं दिसलेला समजतंय की आहे. हा शॉर्टकटच नाहीये, इथे पुढे रस्ताच नाही बस के इथनं पण जर आणि इथं काय पूर्ण असलं तर- अंधार झालाय. हे बघा देवीदास तू बघ